रामचंद्राचं हे रामराज्य। अरे तुमचा मंत्री विधान परिषद मध्ये रमी खेळताय, काय संदेश द्यायचा? भारत रत्न सचिन तेंडुलकर रमीची जाहिरात करताय। कसले भारत रत्न? आमचा गोर गरीब चूर चूर करून मरताय। प्रचंड मेहनतीनं जगून जगून पाहत पण जगता येत नाही। साधा पोराचं दप्तर घ्यायचं म्हटलं तर 10 विचार करावं लागतं। ही कष्टकरी काम करी मेहनत करणाऱ्या प्रामाणिक लोकांची ही लढाई आहे भाऊ। हा पैसा जो उद्योगपत्याच्या घरात चालला आहे, श्रीमंत मालदार उद्योगपत्याच्या, लहान उद्योगपती नाही, मालदार उद्योगपत्याच्या घरी चालला, तो पैसा गरीबापर्यंत आणायचा आहे। लढाई खऱ्या अर्थानं आम्ही सांगतोय अर्थभेदाची आहे, जातीभेदाची नहीं, धर्मभेदाची नहीं, पैसों की लड़ाई है। अगर गरीब के पास पैसा नहीं जाएगा तो बच्चे को लड़ना नहीं, मरने को भी तैयार है। अब मरने को भी तैयार, हमें कोई परवाह नहीं है। अगर ऐसे बहाने में अगर मौत भी आ जाती है तो हंस हंस कर स्वीकारने वाला है बच्चू को। आणि आपण सगळ्यांनी तयार व्हा। आपल्या सर्वांना शाबासकी देतो, धन्यवाद देतो का आपण एवढ्या संख्येनं आपण सर्व जात पात धर्म पार्टी बाजूला ठेवून शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, मी कामगार म्हणून इथे एकत्र झाले। लहान लहान उद्योजक पाहिले आपण, हे पांढरपुरीवाले काय हाल असेल यांचे ना माहिती। इथं फक्त 20% लोक जगताय, बम पैसा कमावून राहिलेसा आहे। एवढा पैसा का पावल्यानं ओढा लागतं त्यांना। आपण पावलं ओढून 6 रुपये हाती येत नाही आणि त्याला पैसा पावल्यानं ओढा लागतं। लढाई पैसों की है भैया। वो झंडा देके राजकारण कर रहे हैं, कहीं हरा झंडा, कहीं भगवा झंडा, कहीं नीला झंडा। हम झंडा लगाकर राजकारण करने वाला नहीं, पैसा देकर राजकारण होगा। वही सत्ते पे बैठेगा जो काम के हिसाब से दाम मिलेगा तभी मिलेगा, तभी पैसा, तभी सत्ता होगी। अगर काम है और दाम नहीं मिलेगा तो लड़ाई